आहे सॅटर्डे सुट्टी असल्यामुळे मी आली आहे बोरिवलीला माझ्या माहेरी। तर आज काहीतरी स्पेशल करणार आहोत आम्ही, ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच। आणि तुम्हाला अजून एक दाखवते बाप्पा जो माझ्या दादाने बनवलाय, माझ्या भाच्याने। हा बघा किती क्यूट बाप्पा आहे। अजून एक त्याने कागदाचा बाप्पा बनवलाय, मी तोही थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेल। तो आता कुठे ठेवलाय त्याच्या मम्मीने मला माहित नाहीये, सो थोड्या वेळाने ती मला देईल, मम्मी दाखवेल। सो कनेक्टेड रहा आजचा माझा ब्लॉग बघण्यासाठी। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला दाखवते आज काय स्पेशल बनणार आहे। ती मागे बसली आहे, ती माझी बहीण आहे, ती नुसती मोबाईलवरती असते, तिला काय बाकी कामं नसतात। सो मी तुम्हाला दाखवते आज काय। हे बघा, हा आता गूळ आहे, तो मी आता किसायला घेणार आहे आणि खोबरं मी कापून ठेवलेलं आहे, नंतर त्याचं वाटण करणार आहे। ह्याच्यावरून तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल। तर आम्ही उकडीचे मोदक करणार आहोत। तर आज आम्ही उकडीचे मोदक करणार आहोत, स्पेशल आणि माझे ऑल टाईम फेवरेट। सो मी तर खूप जास्त खाणार आहे आणि तसंच मी बाप्पाला पण जाणार आहे। आमच्या वाडीमध्ये बाप्पा बसतो, त्याचं दर्शन करायला जाणार आहे, तेव्हाही मी थोडंसं घेऊन जाणार आहे। सो कनेक्टेड राहा। तर आता आम्ही मोदक बनवायला घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवते मोदक कसं झाले। सोना काल माझ्यावाला मोदक दे ना हात, मी बनवलेला मोदक तुम्हाला दाखवते। आणि हा मी बनवलेला मोदक आहे, मी बनवलेला मोदक आहे, बघा कसा मस्त झालाय। आणि हा मी बनवलेला दादाने, चल लाट तू नाही बनवलेला आहे। केतनचा मोदक तुम्हाला बघायचा आहे का? हा बघा केतनने बनवलेला मोदक। आणि काय बनवलंय? करंजी। माझा असली मोदक, ओरिजिनल मोदक जर कोण बनवत असेल तर एकच आहे आमच्याकडे, ती आहे बनवलेली। दाखवतो मोदक बनवलेला, हा शेपवाला मोदक आहे, तो मी बनवला। हा बनवला आईने मोदक आणि हा माझा मोदक। आणि आईने मोदकाऐवजी लाडू बनवलेले आहेत, दाखवते तुम्हाला। हा बघा, हा लाडू आईने बनवलेला आहे। थोड्याच वेळात मोदक रेडी होणार आहेत आणि आम्ही खूप सारे मोदक खाणार आहोत। तर आता आपण बघूया, माझी म्हातारी काय करते। आई काय करतेस? काय बनवतेस? तुला राग आलाय का माझा? तू का फुगलीस? हा, तू का फुगलीस ग आई? ह्याच्यात बनवली एवढी दुधाच्या टोपात चाय बनवलेली आहे, चाय। इथे एका साईडला आम्ही मोदक बनवत आहोत आणि त्याच बाजूला ही दोन कार्टी खूप मस्ती करत आहेत, खेळत आहेत। आणि तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे जो कागदाचा गणपती मी सांगितला होता तो दादाने त्याच दिवशी विसर्जन केला। थोडेसे मोदक तयार झालेले आहेत, स्टेम करून झालेले आहेत, मी तुम्हाला दाखवते ते कसे झालेले कसे आहेत। हे बघा, मोदक आमचे तयार आहेत, अजून बनतात मोदक, बनत आहेत मोदक आणि हे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत। सो खूप खूप केतन कसे आहेत मोदक? असं कर। आई आता अजून पीठ मळते आहे मोदक करण्यासाठी। सो आता आमचा सेकंड राऊंड मोदकाचा रेडी झालेला आहे। सो तुम्हाला दिसत असेल किती छान असे मोदक बनवलेले आहेत, हे सगळे केलेले आहेत, नानूने बनवलेले आहेत। आता हे आम्ही उकळायला ठेवत आहोत। तर फायनली आमचे मोदक रेडी आहेत आणि आम्ही खूप सारे मोदक खाल्लेले आहेत। तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा तुम्हाला कोणाकोणाला उकडीचे मोदक आवडतात। आता हे झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत मार्केटला थोडीशी शॉपिंग करायला आणि खूप साऱ्या बाप्पांचे दर्शन करायला। सर्वात आधी आम्ही गेलो काटरोड नंबर 5ला, तिथल्या बाप्पाचे दर्शन करण्यासाठी। सुंदर असं डेकोरेशन केलं होतं त्यांनी, मला तो खूपच आवडलं।
नंतर पुढे जाऊन आम्ही काठरोड नंबर 4च्या बाप्पांचे दर्शन केले. डेकोरेशन खूप छान होते, अप्रतिम होते, मला तो खूपच आवडलं. इथला एंट्रान्स बघून आणि इथलं डेकोरेशन बघून मला लगेच गावची आठवण आली. बिकॉज हे असं एकदम छान केलं होतं लोकांनी की लगेच बघितल्या क्षणी गावची आठवण येते. मग पुढे आमची सवारी निघाली काठरोड नंबर 3च्या बाप्पाकडे. इथे प्रत्येक रस्त्याला छान अशी लाइटिंग केली होती, त्याच्यामुळे खूप वातावरण वेगळं आणि मस्त वाटत होतं. ते म्हणतात ना, फेस्टिवलला जी एक्साइटमेंट असते, जी वाईब असते, ती काहीतरी वेगळीच असते, युनिक असते. ती इतर दिवशी आपल्याला अनुभवायला येत नाही. ते त्या दिवशी मला अगदी जाणवत होतं आणि ते सिद्ध होत होतं आणि खूप मस्त भारी वाटत होतं. काठरोड नंबर 3च्या बाप्पांचं दर्शन करण्यासाठी आम्ही गेलो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एकदम उत्तम आणि मस्त डेकोरेशन केलेलं होतं. बाप्पांचा दरबार सजला होता आणि बाप्पांचं जे दर्शन झालं आहे त्याच्याने तर मन प्रसन्न झालं आहे अगदी. त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि थोडीशी शॉपिंग म्हणजे काय, भाजीपाला वगैरे जे घरी लागणार होतं ते घ्यायला गेलो. मग 1-2 तास मार्केट फिरल्यानंतर मग आम्ही परत घराच्या दिशेने निघालो. 15 ते 20 रिक्षावाल्यांनी नकार दिल्यानंतर फायनली कुठेतरी जाऊन आम्हाला एक रिक्षा मिळाली. ते म्हणतात ना, स्टेशनपासून तुमचं घर जर जवळ असेल तर स्टेशनवरून ऑटो मिळणं खूप डिफिकल्ट टास्क असतं, खूप स्ट्रगल करावं लागतं आणि ते त्या दिवशी मला जाणवलं होतं. घरी पोचल्यानंतर आम्ही थोडंसं फ्रेश झालो, सगळं सामान ठेवलं आणि मग मी पुन्हा निघाली वाडीमध्ये जायला बाप्पांचं दर्शन करण्यासाठी. वाडीत जात असताना एका एरियामध्ये डान्स कॉम्पिटिशन चालू होते लहान मुलांचे. ते बघून खूप मस्त वाटलं. मस्त छोटी छोटी पोरं नाचत होती. मग फायनली मी वाडीत पोचली आणि बाप्पांचे छान असे दर्शन घेतले. महाप्रसाद देखील आयोजित केलेला होता, त्यामुळे दर्शन घेतल्यानंतर मी महाप्रसाद देखील घेतला. तुम्हाला सांगते, आफ्टर सो लॉंग मी माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटली. आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि बॅक बिचिंगही केल्या दुसऱ्यांबद्दल, जे की मस्त होतं. ते म्हणतात ना, 2 बेस्ट फ्रेंड भेटल्यानंतर दुसऱ्यांबद्दल बुराई तर झालीच पाहिजे, तसं होतं. इथे आदल्या दिवशी लहान पोरांचं ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं. तुम्हाला दिसत असेल सगळ्या पोरांनी किती छान असे ड्रॉइंग काढलेले आहेत. हे बघून मला असं वाटलं, यार यातलं तर मला काहीच येत नव्हतं लहान असताना. इथे चालू होती डान्स प्रॅक्टिस, बिकॉज नेक्स्ट डेला डान्स कॉम्पिटिशन होतं. नंतर सगळं झाल्यानंतर होती नाईट आऊट आणि नाईट आऊटमध्ये हौजी हा गेम तर मस्त असतो, जो की माझा फेवरेट गेम आहे. बट मी कधी जिंकत नाही, तो वेगळा पार्ट आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल कशी पब्लिक जमा झालेली आहे आणि कसे सगळे मजा करत आहेत. सो खूप धमाल केली आम्ही, खूप एन्जॉय केलेला आहे. तर नाईट मारून आम्ही घरी पुन्हा आलेलो आहोत. आम्ही सकाळी 8:30च्या दरम्यान घरी आलेलो. मी आणि दादाने नाईट मारली होती. सगळं नाईटमध्ये आम्ही जी काय मजा केली, जे काय गेम खेळलो, सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. सो व्हिडिओ एन्जॉय करा आणि आवडला की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. सो तर टिल देन टाटा, बाय बाय.